नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनदी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुसगावमध्ये आहे, लोणावळ्यात आहे, इतकं छान वातावरण आहे. आणि बघा ना, या बाजूला असं छान पाणी, म्हणजे एखाद्या चित्रपटाचं लोकेशन. वा वा, क्या बात आहे. इथून खरं तर निघावंसंच वाटत नाही. इथेच बसावं, छान निसर्गाशी संवाद साधावा. सतत त्यांच्याशी गप्पा मारतो वहिनींबरोबर. या निसर्गाच्या सानिध्यात एवढंच मागणं करतो की महाराष्ट्रातल्या घराघरात नेहमी सुख लाभू दे, आनंद नांदू दे आणि अशीच हिरवळ, आनंदाची हिरवळ प्रत्येक घरामध्ये राहू दे. खरंच नाही निघवत आहे, इथेच बसावं असं वाटतंय. सगळी टेन्शन, दडपण सगळं विसरून असं निसर्गाच्या सानिध्यात राहावं, मन प्रसन्न करावं आणि पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोमाने कामाला लागावं. चांगले विचार मनात आणतो म्हणजे हा निसर्ग सुद्धा त्याला तथास्तूच म्हणेल. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. थांबायचं म्हटलं तरी सुद्धा थांबू शकणार नाही, वहिनी वाट बघतायत. चला. नमस्कार. नाव सांगा. मिसेस माधवी सुनील जगताप. आणि माहेरचं नाव? माधवी ज्ञानोबा राऊत. द्या ओळख. हे माझे मिस्टर प्रोफेसर सुनील जगताप. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा सर्वेश. बर. हा लहान मुलगा यथार्थ. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा. ही माझी जाऊ. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. आणि हे आमच्या शेजारचे. वा वा वा. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे, सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला वाटलं होतं इतक्या लवकर आम्ही तुमच्याकडे येऊ असं? नाही, कधीच नाही वाटलं. म्हणजे जेव्हा तुमची निवड झाली हे तुम्हाला कळलं तेव्हा काय वातावरण? खूपच आनंद वाटला. आणि एकंदरीत कॉलनी इतर खूप, म्हणजे गेले ज्या दिवशीपासून आम्हाला फोन आलाय त्या दिवशीपासून सगळीकडे फक्त एकच विषय आहे की होम मिनिस्टर येणार आहेत, भाऊजी येणार आहेत. अरे बापरे. मिस्टर इथेच नोकरी हो, करतात? आम्ही एकाच कॉलेजला असतो दोघेजण. तुम्ही पण काय करता? मी लॅब असिस्टंट म्हणून जॉब करते. बर. आणि लग्न कुठे जमलं? लग्न आमच्या घरीच जमलं. मग कुठे? केजला? हो, केज. आणि ते कुठले? ते लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा म्हणून गाव आहे, तिथलचे. असं बघण्याचा कार्यक्रम झाला? बघण्याचा कार्यक्रम माझ्या घरीच झाला. कसा असतो तो कार्यक्रम? काय होतं त्या दिवशी? तिकडचे सगळे सासरकडचे मंडळी येतात. आले? हां. आणि मग मुलीला समोर बसवतात आणि प्रश्न विचारतात, नाव वगैरे. तुम्हाला विचारले? हो. काय काय विचारलं होतं? काही नाही, फक्त मला नाव आणि माझं किती शिक्षण झालं एवढंच विचारलं. आणि हे कोणी विचारलं होतं? माझ्या मिस्टरांचे जे चुलते होते त्यांनी विचारलं होतं. बरं, वहिनी कधी मधमाशा वगैरे या परिसरात बघितल्यात तुम्ही? हो. कधी मधमाशांचा अनुभव घेतलात तुम्ही? हो. कधी? मी लहान होते हां. आणि मला, म्हणजे मी आणि आणखीन 2 महिला, अशा आम्ही 3 जणी. मग जी सगळ्यात लहान बहीण होती ती अंगणात बसलेली होती आणि मी खेळत होते. मग आई म्हटली की मी थोडंसं काम करते, तू तिच्याकडे लक्ष दे. मी हो म्हटलं आणि मी खेळतच राहिले, माझं लक्ष नाही राहिलं तिच्याकडे. आणि एक मधमाशी आली आणि तिला चावली, तेव्हा ती खूप रडली. मग त्यावेळेस म्हणजे ही आठवण माझ्या चांगली आठवण येते. तिला चावलेली आठवण तुमच्या लक्षात राहिली? हो. मिस्टरचा स्वभाव एकदम चांगला आहे. मिस्टर तुम्हाला वेळ देतात? मिस्टर थोडासा रागीट आहे त्यांचा स्वभाव, काय पण घरात नाही. मग म्हणजे कारण ते कसं की त्यांना खूप काम वगैरे असतं ना. मग कधी कधी थोडंसं कामाचा लोड वगैरे पडला की मग करतात थोडीशी चिडचिड, पण ठीक आहे, बाकी नाही. बाकी काही नाही. बोलवा ना मग. आहो. नमस्कार. तुमचं बालपण लातूरमध्ये? लातूरमध्ये कुठे? निलंगा गाव. निलंगा. मग मुंबई, पुणे या शहरात तुम्ही लग्नाआधी किंवा नोकरीनिमित्त जेव्हा बाहेर पडलात त्यापूर्वी कधी आला होतात का बालपणी? बालपणी नव्हतो आलो. म्हणजे थेट आलात ते एकदम कामानिमित्त? जॉबसाठीच. ते सुद्धा मुंबईत नाही, पुण्यात? मुंबईत नाही, पुण्यात. बरं, इथून मुंबईत राहायची वेळ आली तर जाणार का? नाही. वहिनींचं ठाम मत आहे नाही. खरं मुंबईमध्ये काय गती आहे माहिती आहे का तुम्हाला? त्या गतीने गेलं तर माणसाला नुसता दिवस कधी, वर्ष कधी संपतात काही कळत नाही. हो, बरोबर आहे. पण कसं की म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही इथं व्यवस्थित सेटल आहोत आणि म्हणजे तिथं कसं आमची मुलं आणखीन खूप लहान आहेत आणि ते स्वतः म्हणजे आणखीन काही करू शकत नाहीत. मग आम्ही तेवढा त्यांना वेळ देऊ शकू का? पण लग्नानंतर तुम्हाला नोकरी लागली की आधीपासूनच? नाही, लग्नानंतर. नंतर? हो, लग्नानंतर लागली. लग्नानंतर मला 2 वर्षांनी नोकरी. कुठे? इथेच. इथेच? हो. मग हे घेऊन आले का इथे? हो.
बरं यांना घरातली कितपत माहिती असते हो? बरीच. हो हो. मग प्रश्न जरा कठीण विचारतो त्यांना, थांबा. कारण माझ्यापेक्षा म्हणजे त्यांचं अगदी व्यवस्थितपणा असतो की ही वस्तू इथंच ठेवली पाहिजे, अगदी बरं. इथंच चांगलं दिसतं. तुम्ही अडचणीत टाकताय मला. पण या परीक्षेत तुम्हाला दोघांनाही बसायचं आहे. हो नक्कीच. फक्त पहिला प्रश्न त्यांच्यासाठी आहे, तो त्यांनी सोडवायचा आहे. तुमच्या फ्रीजवर मिकी माऊसचे किती स्टिकर आहेत? 3. 3. वैरी किती आहेत? 7. 7. हो. 3 आणि 7 अशी 2 उत्तरं आली. त्याचं योग्य उत्तर आहे 6. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. पुढचा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. मिस्टरांचा आवडता छंद? त्यांना रिकाम्या वेळात माझ्याबरोबर गप्पा मारायला खूप आवडतं. अभिनंदन, बरोबर आहे थँक्यू. उत्तर. थँक्यू. आता तुम्ही सांगा, वहिनींना कोणत्या रंगाची साडी आवडते? पिंक कलरची, गुलाबी कलरची. चला, हे सुद्धा उत्तर बरोबर आलं. थँक्यू. आता कोण? काम करणाऱ्यांसाठी ती जोरात पळते, आळशी माणसांसाठी हळूहळू जाते. ती जवळ असताना कळत नाही आणि निघून गेल्यावर परत येत नाही. वेळ. वेळ. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आहे. थँक्यू. वहिनी अभिनंदन. पूर्ण म्हणजे एकच उत्तर चुकलं नसतं तर पूर्ण बक्षीस मिळालं असतं. वहिनी, ही लक्ष्मी आलेली आहे तुमची. थँक्यू सर. थँक्यू. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. चला, सगळे सज्ज आहेत ना एकदम? हो. काय तुमचं म्हणणं मुलीबद्दल? काही नाही, छान आहे. कोण, जावई की मुलगी? दोन्ही पण हा, दोन्ही पण. हो. पण जावयांबद्दल काय म्हणाल तुम्ही? खूप छान आहे. हा, असे जावई नशिबानेच मिळतात. वा, काय जोरदार आहे. हा, नाही, खरंच खरंच आहे. काय काय एवढं कौतुक करत आहेतच ते तसे. आहेतच ते कसे? असं म्हणताना डोळ्यात मात्र पाणी आलंय. कारण म्हणजे माझ्या बहीण भावांना त्यांनी असं कधीच म्हणजे त्यांचेच बहीण भाऊ आहेत असं केलं. वा वा. आणि मग माझा भाऊ सगळ्यात लहान असल्यामुळे म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणखी समजत नाहीत, पण त्याच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ते पार पाडतात. व्हेरी गुड. बरं, त्यांच्या आता मग वहिनी मला सांगा की मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? ते मुलांची खूपच अति काळजी करतात. जरा त्या मुलांची कमी करा आणि यांची जास्त करा. कळलं का? त्याच्यामुळे त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण मुलांशी ते म्हणजे त्यांना अगदी असं तो पडला तरी त्यांना म्हणजे अगदी डोळ्यात पाणी येतं, एवढी काळजी करतात ते. अरे, आणि तुम्ही पडलात तर काय बघत पण नाही. बरं बरं. आणि यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली ना? एखादी गोष्ट करू नको म्हणली हां, की त्याचं फार एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की का नको करू, हे असं केल्यानंतर काय होईल, फार फार समजावं लागतं. अरे बापरे, तुमचं म्हणजे प्रबंधच झाला. हो हो हो, नक्कीच. हा, नक्कीच. काय वहिनी? हा, ह्याचं काय करायचं आता? ह्याच्यावर काय आम्ही करू शकत नाही. कारण त्या काय त्यांच्या स्वभावात बदल करणार नाहीत आणि तुम्हाला संदर्भासहित नाही तर सगळ्या पुराव्यासहित स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. तर तुमची काही सुटका नाही एकंदरीत. पण आता वहिनी अभिनय करणार आहेत, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातली. काय प्रॅक्टिस केली होती? सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातली. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. हे म्हणजे तुम्ही आता ना काहीतरी विकायला आलेत आणि की एखाद्या वस्तूचा भाव काय आहे हे कसं कळणार गिरायकाला, बरोबर. अशा अर्थतेने गात होतात तुम्ही. वहिनी, तसंच वाटलं की नाही सांगा? नाही नाही छान वाटलं मला, वाटलं. खूप छान वाटलं. वहिनी अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.